तुम्हालाही अशी चमचमीत व्हेज बिर्याणी बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी सारिका आणि आज आपण बनवणार आहेत व्हेज बिर्याणी। तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कांदा, बीन्स, वाटाणा, हिरव्या मिरचीचं ठेचून घेतली आहे लसूण टाकून, आणि हे गाजर, बटाटा, पनीर ही घेतलं आहे कारण पनीरने खूप टेस्ट येते छान, आणि शेंगदाणे, त्याचबरोबर काही बेसिक मसाले। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तर तेल गरम झालं की त्यात जिरं टाकून घ्यायचं, मोहरी, दालचिनी आणि तमालपत्र हे चांगलं तडतड झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे मी एकत्र कुटून घेतलं होतं 1 चम्मचभर, आणि ते टाकून घेतलं। ते चांगलं तेलामध्ये छान असं तळून घेतलं की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला आधी टाकायचे आहेत त्यामुळे, कारण त्याला जास्त वेळ लागतो, तर आधी चांगले लालसर शेंगदाणे तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा। आता कांदाही आपल्याला गुलाबीच्या रंगामध्ये तळून घ्यायचा आहे, कारण कांदा परत कचकच लागतो, त्यामुळे छान असा आधी कांदा तळून घ्यायचा। आता कांदा तळून झाला आहे तर त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या ॲड करूयात। तर मी टाकला आहे बीन्स, टोमॅटो, त्याचबरोबर वाटाणा आणि ज्या दुसऱ्या भाज्या होत्या गाजर, बटाटा, तर हे चांगलं टाकून परतून घ्यायचं आहे आणि ह्याला खूप वेळ परतायचं, म्हणजे छान असं तेल सुटतं। सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत, तशा तर कचकच लागत नाही, ते नाहीतर अर्धवट आपण फ्राय केल्या तर कचकच लागतात खाताना। त्यानंतर मी हळद, गरम मसाला आणि मिरची पावडर आणि जो आपला बिर्याणी मसाला येतो तो टाकून घेतला आहे, आणि ह्याला छान असं तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं। आणि आपण ह्याला पुलाव पण म्हणू शकतो किंवा व्हेज बिर्याणी पण, आणि खूपच टेस्टी ही बनते। फक्त पनीर आपल्याला शेवट घालायचं आहे। आता पनीर ह्याच्यात घालून घ्यायचं आणि चांगले तेल सुटूस्तोवर फ्राय करायचं, 2-3 मिनटं ठेवून द्यायचं आणि खूप चांगलं तळून घ्यायचं। त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। तर चला, आपलं आता चांगलं तळून झालं आहे। ह्याच्यामध्ये मी आता 1 वाटी तांदूळ टाकले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप आणि मीठ। तर मी आता ह्याच्यात तूप टाकून घेतलं, तर तूप जास्त भरपूर घालायचं, त्याच्यामुळं सगळी आपल्या व्हेज बिर्याणीला चव येते। आणि आता पाहू शकता तुम्ही, अजून तर शिट्ट्या व्हायच्या आधीच एवढी छान बिर्याणी दिसत आहे, आणि खायला तर एवढी टेस्ट लागते पनीरमुळे। तुम्ही ह्याला पुलावसुद्धा बोलू शकतात। त्यानंतर पाणी घालायचं आणि 3 किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर आता मी कुकरला झाकण लावते आणि शिट्ट्या करून घेते, आणि खरंच खूप टेस्टी बनते ही, आणि आज मी बनली ही खूप सुंदर होती। त्यानंतर मी झाकण लावलं आणि आता आपल्याला ह्याला चांगल्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर चला, आता आपली व्हेज बिर्याणी तयार झाली आहे। तर पाहूया कशी झाली आहे। तर खूपच सुंदर बनली होती, आणि आपली आता व्हेज बिर्याणी झाली आहे। थोडीही चिकट झाली नाही आणि खूप टेस्टीही झाली आहे। मुलंही ह्याला आरामशीर खाऊ शकतात, पुलाव म्हणूनही किंवा कोणी आलं तरीही तुम्ही खाऊ शकतात। तर तुम्हाला हा माझा रेसिपी आवडली असते नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।